और अपने लिए, धड़कन के लिए, जीवन के लिए एक वादा दोहराते रहेंगे। परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। ओ चलो रे यारो ध्यान से, ध्यान से संभल के चलो रे बाबू, ध्यान से, ध्यान से संभल के परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। सांसों के लिए, बचपन के लिए, आशा के लिए, सपनों के लिए एक वादा दोहराते रहेंगे। परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। ओ चल हीरो ध्यान से, ध्यान से संभल के ओ चल यार ध्यान से, ध्यान से संभल के परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। माँ की उम्मीदों के लिए, देश के नए कल के लिए, किसी के प्यार के लिए, इंतजार के लिए एक वादा दोहराते रहेंगे। परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे। परवाह करेंगे अपनों के लिए और अपने लिए, धड़कन के लिए, जीवन के लिए एक वादा दोहराते रहेंगे। परवाह करेंगे। आज इथं जे भारतीय जनता पार्टी संयुक्त अशा रीतीनं ट्रान्सपोर्ट ऑफिस काढण्यात आलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे। आज संपूर्ण ट्रान्सपोर्टच्या दृष्टीनं खरी जर जी काही पुढं रस्त्यावरची वाहतूक असेल तर ती सर्व JNT पोर्टमुळं या जासई जे सेंटर आहे, पनवेल तालुका आणि उरण तालुका तिथे सेंटर आहे आणि तशा दृष्टीनं या जागेवर होणं अतिशय महत्वाचं होतं आणि त्यामुळे हजारो अशा आपल्या ट्रान्सपोर्ट वर्कर्सच्या दृष्टीनं हे सोयीचं पडणार आहे, त्यांना सेवा दिली जाणार आहे आणि हे काम करण्याकरता अकबर सिंग आणि आमचे कवळे हे यांच्या नेतृत्वाखाली जी संघटना तयार झालेली आहे, तर ही संघटना डे टू डे अगदी पर डे अँड नाईट काम करणारे असे आहे। त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पनवेल आणि उरण हे पॉईंट असं काही सेंटर आहे। तालुका जरी उरण असला तरी याच्या बाजूला बाउंड्री संपली की पनवेल तालुका असतो, एक मधला गव्हाण एक मधला वहाड अशा प्रकारे आणि त्याच्यामुळं ह्या तालुक्यामुळं हे दोन्ही तालुके जोडले जातात। मुंबई म्हणून ज्याला म्हणतो ते नवीन 3 तालुके आहेत, एक बेलापूर ठाणे जिल्ह्यातला, पनवेल आणि उरण हे रायगड जिल्ह्यातले। तर या सर्वांचे सेंटर मेन जे आहे ते JNTच्या मुळे इथली ट्रान्सपोर्ट वाढते आहे। आज पाहायला गेला तर अटल ब्रिज सुद्धा तिथे चाललेल्या विद्वान रोडवर येऊन पोहोचलेलं आहे बाजूला गव्हाणला आणि त्याच्यामुळं मुंबईची ट्रॅफिक आणखी हळूहळू ठाण्यावरून नंतर बेलापूर पुलावर आलं, पलीकडचं वाशी पुलावर, इथून आता इकडं आपल्या जासई गव्हाण भागामध्ये आलेली आहे। त्याच्यामुळं हा इथं हे होणं गरजेचं होतं। माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, गडकरी नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या सुविधा देण्याकरता भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीनं अतिशय चांगलं काम या ट्रान्सपोर्ट युनियन चालतंय। त्या दृष्टीनं मी धन्यवाद देईन की त्यांनी हे ऑफिस काढलं। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास
सबका विश्वास या विचाराशी बांधिलकी मानून भाजपा प्रणित संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेने या ठिकाणी कार्यालय उभं केलेलं आहे. लोकसेवेसाठी उभं केलेलं आहे. वाहन चालक वाहन मालक या दोघांना सुविधा उत्पन्न करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल करण्यासाठी चांगल्या सुविधा पुरवण्यासाठीची ही योजना आहे. हे लोकसेवेचं व्रत निवृत्तीबाई कवळे, हरप्रीत सिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणच्या भूमिपुत्राच्या त्यागावर हा परिसर विकसित होत आहे. त्या भूमिपुत्राचा मान सन्मान राखत त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, या परिसराचा विकास व्हावा ही भावना ठेवून हे लोकसेवेचं व्रत या संघटनेने स्वीकारलेले, त्याला मी शुभेच्छा देतो. आणि विकसित भारताचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे, ते साकार करण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेने एक पाऊल पुढे टाकलेले, त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना याच्या इकडच्या ऑफिसचं इकडच्या शाखेचं उद्घाटन सन्माननीय रामचंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत. महेशजी बालदी साहेब आता येऊन गेले. त्याचप्रमाणे आमचे नेते, आमचे मित्र आदरणीय अमरजी साबळे साहेब जे माजी खासदार आहेत, संघटनेतल्या मोठ्या पदावरती आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्थातच हरप्रीत सिंग, त्याचप्रमाणे आमचे कवलेजी, आमचा योगेश, सगळेच या ठिकाणचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालं हे असं मी जाहीर करतो. खऱ्या अर्थानं आनंद आणि अभिमान यासाठी वाटला की ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. मला असं वाटतं की जवळजवळ 5,000 सदस्यांची संख्या झालेली आहे. आणि मी तुम्हाला सगळ्याला सांगतो की अभिमान मला या गोष्टीचा आहे की तुम्हाला एक प्रॉपर माणूस, राज्यसभेत आमचा खासदार जो अजून ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत असा एक नेता तुम्हाला सल्लागार म्हणून लाभला, म्हणून तुमच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज रामशेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती ही अतिशय महत्वाची आहे. आणि या ठिकाणी महेशजी बालदी याच्या अगोदर येऊन गेले, त्यामुळे या सगळ्यांचं सहकार्य, कारण तुम्ही जे काम करताय ते आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र साहेबांचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही काम करताय. तुमचा हेतू या राष्ट्राला परम वैभवाकडे नेण्याचा आहे. त्यामुळे सातत्यानं आपण काम करत राहा. आणि तुम्ही फक्त वाहतूक सेनेच्या मर्यादित न राहता तुम्ही अनेक, मी ऐकलं, मला यायला थोडा उशीर झाला, पण या ठिकाणी दिव्यांगांसाठी जर तुम्ही काय परत त्यांना सहकार्य केलं, अनाथांसाठी, निराधारांसाठी तुम्ही काम करताय, त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अनेक वाहतूक संघटनेचे जे काही रिक्षा टू मोठा ट्रेलर इथपर्यंतचे जे काही प्रश्न उद्भवतील तिथं तिथं तुम्ही काम करताय आणि करत आहात. त्यामुळं इतक्या चांगल्या पद्धतीचं काम तुमच्याकडून होतंय. आणि या ठिकाणी राष्ट्र आपल्याला परम वैभवाकडे नेण्यासाठी तुमचा हातभार लागतोय. आदरणीय आमच्या देवेंद्र साहेबांचं सुद्धा या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लाभलंय, त्याला सुद्धा आपण मजबूत करण्याचं काम करताय. असंच तुमच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम झालं पाहिजे. चांगले चांगले पदाधिकारी आज तुमच्याकडे आहेत, इतक्या डिवोशनने सगळे काम करतायत. आणि म्हणून तुम्ही या परिसरात संपूर्ण महाराष्ट्रभरात या शाखेचा या ठिकाणी अनेक शाखा निर्माण झाल्या पाहिजेत. त्या माध्यमातून अनेक सदस्य जोडले गेले पाहिजेत. आम्ही एवढंच या ठिकाणी सांगू शकतो की जे जे काय तुम्हाला यासाठी सहकार्य लागेल त्यात आम्ही बसलेले सगळेजण तुमच्या मागे ताठपणे उभे आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मंत्र आहे की सबका साथ सबका विकास. म्हणून या भारत देशामध्ये जे काही घटक आहेत, मग ते अल्पसंख्याक असतील, ते दिव्यांग असतील, ते वाहतूकदार असतील किंवा कॉमन मॅन असतील, या प्रत्येक घटकाचा हा विकास होणं हे गरजेचं आहे. त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एक बल देण्यासाठी 25 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेची स्थापना केली.
आणि बघता बघता ह्या संघटनेची मुळं ही इतकी पसरली की आज आमची 1,70,000 इतकी सभासद संख्या आहे आणि 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1,70,000 इतकी सभासद नोंदणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी आज उरण येथील कार्यालयाचे उद्घाटन इथले सन्माननीय आमदार महेश बालदीजी यांच्या हस्ते पार पडलं आणि हे करत असताना येथे असंख्य अशा नेत्यांचा कार्यकर्त्यांचा पाठबळ या संघटने मागे आम्हाला दिसला. इथले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे यांची उपस्थिती होती, माजी राज्यसभा खासदार अमरजी साबळे यांची उपस्थिती होती, माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. असंख्य मान्यवरांनी या संघटनेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी हे उरण येथील कार्यालय आम्ही उघडलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये कुठलाही कोणताही कार्यकर्ता, तो रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, ट्रक चालक असेल, त्याचं समाधान करण्याचं काम करण्यासाठी हे कार्यालय आम्ही उघडलेलं आहे. माझं नाव निर्गुण रमेश कवळे, मी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे.